कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। संपूर्ण कोकणात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न। वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारली श्रीरामाची मूर्ती। रामनवमी निमित्त समुद्र किनाऱ्यावर श्रीरामाची मूर्ती। कोकणात उन्हाची दाहकता वाढल्यानं शिवगंध प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम। प्राणी आणि पक्ष्यांसाठी केली पाण्याची व्यवस्था। आणि अलिबाग समुद्र किनाऱ्यावर कबड्डीचा थरार। 7 ते 10 एप्रिल दरम्यान घुमणार कबड्डीचा दम। पाहुयात सविस्तर वृत्त। रामनवमीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी समुद्र किनाऱ्यावर 3 फुटी उंचीची श्रीरामाची मूर्ती साकारली आहे। वेंगुर्ला तालुक्यातील आरवली समुद्र किनाऱ्यावर त्यांनी ही श्रीरामाची भव्य दिव्य वाळू शिल्प साकारले आहे। हे वाळू शिल्प साकारण्यासाठी त्यांना तब्बल 3 तासापेक्षा जास्त वेळ लागला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू शिल्पकार असलेले रविराज चिपकर हे विविध विशेष दिन आणि सण यांचे औचित्य साधून अशा प्रकारचे वाळू शिल्प गेली कित्येक वर्ष साकारत आहेत। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील रावे गावात श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी स्वखर्चाने मंदिराचे सुसज्ज असे बांधकाम केल्याने रावे ग्रामस्थांनी श्रीराम नवमीच्या दिवशी वैकुंठ पाटील यांच्यासह त्यांच्या परिवाराचे ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांचा वर्षाव करून गावात मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आणि तरुणांचे प्रेरणास्थान असलेले वैकुंठ पाटील, शर्मिला पाटील, आदिनाथ पाटील, गुलाबचंद्र पाटील, मोहन पाटील, कैलास पाटील आदी उपस्थित होते। तसेच यावेळी तरुण आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। त्याबद्दल रावे गावचे आदिनाथ पाटील यांनी धोंडपाडा आळीतील ग्रामस्थांच्या वतीने वैकुंठ पाटील यांचे मनापासून आभार मानलेत। 1987 पासून रावे गावात श्रीराम मंदिराचं हे आमचं मंदिर आहे। ते पूर्ण आता 2017ला पूर्ण जीर्णावस्थेत आलेलं। नंतर पुन्हा आम्ही ठरवला काही जीर्णोद्धार करायचा। नंतर आम्ही तो जीर्णोद्धार केल्यानंतर बराच खर्च वाढल्यानंतर तो पुन्हा आमचं थोडा काम बऱ्यापैकी म्हणजे अर्धवट शिल्लक राहिलेलं जीर्णोद्धाराचं काम। नंतर वैकुंठ शेठच्या मनात काय आलं रामाचे ह्याच्याने, आणि पुन्हा त्यांनी स्वतःनी मनातून विचार केला की हा काम आहे आपण पूर्ण करतो, आणि त्यांनी जवळजवळ 20-22 लाख रुपये खर्च करून हा आज आमचं स्वप्न साकार केला श्रीराम मंदिराचा। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून अख्खी आमची धोंडपाडा आणि श्रीराम समाज मंदिराचे सगळे सभासद मनापासून त्यांचं आभारी आहोत। आणि राहिलेला थोडाफार काम आहे ते पण तेच पूर्ण करून देण्याची त्यांनी ग्वाही दिली। त्याच्यामुळे आम्ही त्यांचं शतशः आभारी आहोत। श्रीराम नवमी निमित्त साई मंदिर येथे साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्था पेण यांच्या वतीने रक्तदान शिबिर आणि गॅलेक्सी हॉस्पिटल तर्फे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले। तसेच आज संध्याकाळी साई मंदिर पेण येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे। तसेच संगीत भजन महाप्रसाद यांचं आयोजन देखील करण्यात आले आहे। याची माहिती गणेश जांभळे, महेश म्हात्रे, उद्योजक एकनाथ पाटील, तसेच विलास पाटील, दीपक समेल, अप्पा पवार, साई सेवक आणि महिला मंडळ यावेळी उपस्थित होते। पेण नगर परिषद यांचे आभार मानले गेले। तसेच वर्षभर दर गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन उद्योजक गणेश गायकर तसेच वर्षभर पाण्याची सोय जयेश भोईर करत असतात, अशी माहिती गणेश जांभळे यांनी दिली। सालाबादप्रमाणे यावर्षी साई उत्सव, साई रामनवमीचा साई उत्सव सर्व साई सेवक मिळून एकत्र येऊन पेणमध्ये साजरा करत आहे। त्यासाठी आपण कच्छ युवक संघ आणि साई सेवक यांच्या वतीने MGM ग्रुप यांचं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पेणकरांनी दिलेला आहे। तसेच आज सायंकाळी गॅलेक्सी हॉस्पिटल यांच्याकडनं मोफत आरोग्य शिबिर देखील ठेवण्यात आलेलं आहे। त्याला देखील सर्व भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। तसेच सायंकाळी आज साई भंडाराचं आयोजन आणि साई पालखीचं आयोजन केलेलं आहे। या साई पालखीला आणि साई भंडारासाठी असंख्य पेण
वासीय साई भक्त इथे उपस्थित असतात. जवळपास 6 ते 7 हजार भाविक याचा लाभ घेत असतात. तसेच दर गुरुवारी साई भंडारा करण्यात येत असतो आणि तो गणेश गायकर साई सेवक आहेत त्यांच्या माध्यमातून केला जातो. आज जो आपण साई उत्सव जो साजरा करतोय याला पेणकरांचं उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या देणगीतूनच हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. या उत्सवाचा सर्व साई भक्तांनी आणि सर्व पेणकरांनी लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. ओम साईराम. यांच्या रामनवमीच्या चांगल्या मुहूर्तावरती आज आपण कॅम्प अरेंज केलेला आहे. त्यामध्ये कच्छ योग संघ यांचा फार सहभाग चांगला आहे. ते दरवर्षी काही ना काहीतरी लोकांना एक गिफ्टच्या दृष्टीने काहीतरी एक मोमेंटच देतात. यावेळेला त्याने गॉगल दिलेले सगळ्यांना. दरवेळी कधी बॅग देतात, कधी भांडी देतात. तर फार चांगला रिस्पॉन्स आहे त्यांचा. जवळजवळ हा 50वा कॅम्प आहे या वर्षामध्ये. तर त्याने रेकॉर्ड झालेला आहे त्यांचा. बॉम्बेला जवळजवळ 1 लाखच्या वरती बॉटल जमा झालेले आहेत. पनवेलला 10,000च्या वरती बॉटल जमा झालेले आहेत. आणि दरवर्षी आता फार ब्लडची अत्यंत आवश्यकता आहे. परत आपला कॅम्प 10 तारखेला जैन हॉलमध्ये आहे महावीर जयंतीनिमित्त. त्यामुळे जास्त लोकांनी सहकार्य करावं. कोकणात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. कडक उन्हाळ्यात प्राणी, पक्षी, मोकाट जनावरं यांना पाणी मिळत नाही. कारण अनेक ठिकाणचे नाले, नदीपात्रे कोरडी पडलेली असतात, तर अनेक ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाली आहे. मूक जनावरांना पिण्याचे पाणी ठेवण्याचं काम शिवगंध प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहरात सिमेंट आणि प्लास्टिकची भांडी वापरून हे पाणी प्राण्यांना ठेवलं जात आहे. तर डोंगराळ भागात खड्डे पाडून त्यात पाणी भरून ठेवण्याचं काम हे तरुण युवक करत आहेत. आठवड्यात 2 दिवस हे पाणी भरून ठेवलं जात आहे. मी सुमित गुरव. आम्ही शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीनं याही वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे आपण जंगलातील पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय तयार केलेली आहे. आपण बघतोय की सध्या कडक उन्हाळा चालू झालेला आहे. एप्रिल महिना चालू आहे. येता पुढच्या मे महिना असणार आहे. आणि जंगलामध्ये आपल्या कोकणामध्ये विशेषतः पशुपक्ष्यांसाठी खूप पाण्याची गैरसोय निर्माण होते. आपण आता सध्या बघतोय की बिबटे असतील, गवारेडे असतील, हे सध्या लोकवस्तीकडे यायला लागलेले आहेत. आणि याचं मुख्य कारण आपल्या सर्वांना वाटतं की ते खाण्याच्या शोधामध्ये येतात. तर खाण्याच्या शोधाबरोबर ते पाण्याच्या शोधामध्ये देखील आपल्या लोकवस्तीकडे वळायला लागले. याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं आहे. आणि तेच कुठेतरी आपण त्या पाण्याची जी गैरसोय जंगलामध्ये निर्माण होते ती थोडी कमी करण्यासाठी आमच्या शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीनं आपण असे खड्डे तयार करतो आहे, ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा कागद टाकून आपण त्यामध्ये पाणी साठवून त्यांच्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देतो आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देखील आवाहन करेन की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये पशुपक्ष्यांसाठी नक्की पाण्याची सोय निर्माण करा. आणि हे जो काही वन्य प्राणी आणि माणसातला जो संघर्ष दिवसेंदिवस खाण्याच्या आणि पाण्याच्या गैरसोयीमुळे वाढत चालला आहे, तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून वनविभागाला देखील विनंती आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन फॉरेस्टमध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये वन्य प्राण्यांसाठी नक्की पाण्याची सोय निर्माण करा. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग समुद्र किनाऱ्यावर कबड्डी प्रीमियर लीगचे शानदार आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धा दिनांक 7, 8, 9 आणि 10 एप्रिल या दिवशी भव्य आणि सुसज्ज मैदानात पार पडणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील होतकरू आणि उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून खेळाडूंना अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. कबड्डी प्रीमियर लीग कबड्डी प्रेमींसाठी देखील मोठी पर्वणी ठरणार आहे. या स्पर्धेत 96 खेळाडूंचा सहभाग असणार असून खेळाडूंना नवीन स्पर्धेविषयी माहिती मिळावी, शिस्त लागावी हा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. विजेत्या संघाला आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत मुख्यतः खेळाडूंनाच केंद्रबिंदू ठेवून त्यांनाच प्रसिद्धी झोतात ठेवण्याबाबत अचूक नियोजन केलं गेलं आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारे खेळाडू घडतील असा विश्वास आस्वाद पाटील यांनी व्यक्त केला आहे. येत्या 7, 8, 9, 10 एप्रिल या रोजी अलिबाग समुद्र किनाऱ्या ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी लीग ही आपण भरवतो आहे. त्याच्यामध्ये 96 खेळाडू जिल्ह्यातील सहभाग घेत आहेत. 2 खेळाडू उपनगर, 2 खेळाडू मुंबई शहर, 2 पुणे आणि 2 ठाणे असे आपण महाराष्ट्रातून 2-2 प्लेयर घेतलेले आहेत. आपण ह्या ज्या स्पर्धा घेतो आहे याच्यामध्ये आपला उद्देश आहे की खेळाडूंना जास्तीत जास्त नवीन स्पर्धेविषयी माहिती मिळावी, त्यांना शिस्त लावावी, म्हणून आपण लीगचं आयोजन करतो. इतर ज्या स्पर्धा होतात त्याच्यात आणि लीगमध्ये खूप मोठा फरक आहे. लीगमध्ये वेळेवर स्पर्धा सुरू होतील, वेळेवरती त्या संपतील. आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे आपलं म्हणणंच आहे की ह्या लीगनुसार जी शिस्त पाहिजे, जेव्हा आंतरराष्ट्रीय आपला खेळाडू स्टेटमध्ये खेळायला जाईल किंवा इंटरनॅशनल खेळायला जाईल
तर त्याला कशा पद्धतीने तिथे त्याची वागणूक असली पाहिजे ह्या सगळ्याचा विचार करून या स्पर्धा केल्या की त्याचा अनुभव निश्चित त्याला मिळेल. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.